नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दागदागिने यांची चर्चा नेहमी स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवूनच होते. पुरुषांच्या वाट्यास हे सुख तसे कमीच. याचा अर्थ पुरुषांसाठी दागिने नाहीत का असे नाही. आजकाल त्यांच्यासाठीही नवीन नवीन प्रकारची सुंदर नाजूक तशीच भारदस्त आभूषणे उपलब्ध आहेत. आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बरं का. चला तर मग PNG यांचे आंबेगावातील भव्य दालनास भेट देऊयात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा हां. भेटूयात. नमस्कार, माझं नाव मयूर आहे. आज आपण जेंट्स बाळीबद्दल बघणार आहोत. माझ्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. एकदा पाहू आपण. आता ही जी बाळी आहे जी स्टार्टिंगला आपण पाहिली, बिग बाळी म्हणतो आपण ह्याला, फ्रेशची असते ही. तर ही आपण ओकेजन वाईज घालतो. जसं की मुंज असेल, गणपतीचं असेल किंवा काही सणसूर असेल तेव्हा आपण हे घालतो. म्हणजे ओकेजन वाईज आपण ही बाळी घालतो. ह्याला म्हणजे जस्ट अडकवायची आणि प्रेस करायची आहे असं. त्याच्यामध्ये जी दुसरी आहे ही तारेमध्ये येते. ह्याला स्पेसिफिक अशी तार आहे. हे तार आपण म्हणजे अशी इथं वरती टोचून त्याच्यामध्ये लॉक करतो पूर्ण. म्हणजे थोडक्यात आपण ही परमनंट घालू शकतो असं. आता ह्याच्यामध्ये हे जे आहेत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण ही बाळी घालू शकतो असं. त्याच्यानंतर जर ट्रेंड वाईज बघत आलात तर जी लसूण बाळी आहे त्याच्यामध्ये आता आपण एक स्टोन दिलेला आहे. डायमंडचा स्टोन आहे, LED स्टोन आहे. आणि यंग जनरेशनच्या दृष्टीने हे चांगलं आहे. म्हणजे थोडंसं त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं. जसं की आता इथं स्टोन आहे, दिसायलाही सुद्धा तो मोठा लुक देतो. एक स्टोनही हवे आणि खाली गोल्डही हवे असं असतं. त्याच्यामध्ये हे असं घालू शकतं. त्याच्यातच मग फॅन्सी अजून एक कॅटेगरी आहे की जसं की रुद्राक्ष. रुद्राक्ष आपल्या म्हणजे चांगलाच असतो घातलेलं. म्हणजे देवाच्या दृष्टीने सुद्धा की अंगावरती घालावं रुद्राक्ष. त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, लसूणच बाळी आहे. त्याच्यामध्ये ही डायमंडचा स्टोन दिलेला आहे. LED स्टोन आहे. रिअल डायमंडचाही करता येतं. आता आपण जेंट्स बाळीबद्दल बघितलं. तसंच आता आपण सरदाची कडा, मेन्सचा जो जेंट्स सरदाची कडा आहे तो पाहूया. याच्यामध्ये तीन प्रकार आहेत ॲक्च्युली. याच्यामध्ये हँडमेड आहे, त्याच्यानंतर मशीन मेड आहे असं. जसं की हँडमेड जर पाहिलं तर हा आपल्याला 2.5 तोळ्यापासून आपण बनवू शकतो. काय ऑर्डरनेच आपण बनवू शकतो. काय कसं असतं, प्रत्येकाची साईज मॅटर करते. ह्याला साईज जेवढी असेल त्याच्यानुसार आपण वजन आणि साईज हे बाय ऑर्डरने आपण बनवू शकतो असं. जसं की ह्याला जर पाहिलं तुम्ही, हा सुद्धा सरदारची कडा आहे पण हा पोकळ आहे. हा लाईट वेट मध्ये बनतो असं. आणि हा मशीन मेड आहे. त्याच्यावरती असं तास काम केलेलं असतं. हे पाहू शकतो. जसे ट्रेंड्स आहेत हे तर रेग्युलरच झालं, तसा हा न्यू जनरेशनसाठी थोडंसं फॅन्सी म्हणजे पाहिजे असतं फॅन्सी. त्याच्या प्रकारे हे बनवलेलं आहे. हे मशीन मेड आणि बाकीचे हँड. हा, हे दोन जे आहेत हे हँडमेड आहेत. हे पूर्ण भरीव येतात. म्हणजे मशीन मेड आहेत. जसे की हा होलो येतात. त्याच्यामध्ये ही अशी एक कॅटेगरी आहे, सिंहमुखी कडा आहे हा. ह्याच्यामध्ये स्क्रू येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं होतं, साईजचा काही कन्सर्न नाही. जरी हाताचा साईज जरी वाढला तरी आपण इझिली वेअर करू शकतो हा असं. त्याच्यावर डिझाईन केले. आपण हा 3.5 तोळ्याचा जो आहे तोही आपण बघतोय ट्राय करून. जसे की आपण पूर्वीच्या काळी राजे घालायचे बरोबर असे कडे, ते आपण आता नवीन ह्याच्यामध्ये आपण लॉन्च केलेले आहे. जसं हा पण एक फॅन्सी मध्येच आहे. ह्याच्यामध्ये स्क्रू येतो. ऍक्च्युली हा टेम्पल पॉलिशमध्ये आणि गोल्ड पॉलिशमध्ये दोन्ही पॉलिशमध्ये येतो. याच्यामध्ये आता ह्याचं जर वजन पाहिलं तर हे 3.5 तोळ्यापासून आपण बाय ऑर्डरने बनवू शकतो असं. ह्याच्यावरती सिंहमुख आहे. त्याला वरती स्क्रू पण दिलेला आहे. इझी रिमुवेबल आहे हा. त्याच्यावरची जर डिझाईन्स पाहिली, फुलाची वगैरे डिझाईन याच्यावरती करता येते. आणि स्पेसिफिक काही जर कस्टमाइज ऑर्डर असेल तर आपल्याला तशी ऑर्डर देता येते. ह्याच्यावर भरपूर डिझाईन्स पण आपल्याकडे भरपूर आहेत असं.
आता ह्याच्यामध्ये जर मेकिंग मजुरीचं पाहिलं आपण तर ह्याला फक्त 1500 रुपये मजुरी आहे असं. ह्याचं सरदारजीकडे आपण बघितलंय त्याला 500 रुपीज आहे, म्हणजे 500 रुपयापर्यंत आहे आणि ग्रॅमला पर ग्रॅमला. आणि जे रेग्युलर आहेत त्यांना एक 1200 रुपयापर्यंत मजुरी आहे असं, मशीन मेडचे जे आहेत त्यांना. एकदा आपण बघू हा कसा दिसतोय कडा माझ्या हातामध्ये. ओकेजन वाईज तुम्ही घालू शकता, डेलीही घालू शकता. रफ अँड टफ आहे हा आणि भरीव असल्यामुळे हा लॉंग टर्म टिकतो. आणि ऍक्च्युअली जर पाहिलं तर प्रोफेशनल आहे, ऑफिस वर्क सुद्धा घालू शकता तुम्ही असं. वाव किती छान आहे. डायरेक्ट शॉर्ट टाकतो त्याचा. मशीन मेड आपण ट्राय करून बघितलाय. जेंट्स कड्याची माहिती घेतली, तसेच आता आपण जेंट्स ब्रेसलेटची माहिती घेऊया. जेंट्स ब्रेसलेट्समध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज सुद्धा आहेत. जसं काही आता हे जर पाहिलं आपण तर ह्या सगळ्या होलो कॅटेगरीज आहेत, म्हणजे हे आतमध्ये मोकळं राहतं, म्हणजे दिसायला मोठं वजनाला कमी, हे असे आहेत. जसं की आता हा आपण बघितला तर हा एक 25 ग्रॅमपासून चालू होतो. सेकंड हा सुद्धा म्हणजे जसं आता चेनचा पॅटर्न असो त्याचा सिमिलरच आपण हा एक पॅटर्न आहे. हा सुद्धा वजनाला 15 ग्रॅमपासून आपण बाय बनवू शकतो. जसं आता हा हे थोडा तर ट्रेंडिंग आहे. हा ह्याच्यामध्ये काय वजन ह्याच्यात जास्तही करू शकतो आपण आणि कमीही वजनात बनवू शकतो, दोन्ही वजनामध्ये. जसं की 20 ग्रॅमपासून आपण ते 100 ग्रॅमपर्यंत याची ऑर्डरने बनवून देऊ शकतो असं. त्याच्यानंतर हा जो आहे एस ब्रेसलेट आहे, हे याची सुद्धा एक्झॅक्ट चेन पण मिळते आणि त्याचा ब्रेसलेटही आहे असं. ह्याचा सुद्धा हा होलो पॅटर्न आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा सेम 20 ग्रॅमपासून ते आपण 70 ग्रॅमपर्यंत ते 80 ग्रॅमपर्यंत याच्यामध्ये आपण ऑर्डर देऊ शकतो असं. त्याच्यानंतर हा एक कॅटेगरी आहे कार्टियर कॅटेगरी. ही एकदम डिसेंट आहे, म्हणजे प्रोफेशनली आपण यूज करू शकतो. हे जे ह्याच्या आधीचे जे पाहिले आपण हे ओकेजन वाईज आपण घालू शकतो, बट ही जी कॅटेगरी आहे ही प्रोफेशनल कॅटेगरी आहे, जे डेली यूज करू शकतो. ऑफिस वेअर असेल, पार्टी वेअर असेल, आपण हे वेअर करू शकतो. त्याच्यानंतर जर लाईट वेटमध्ये जर पाहतो आपण तर लाईट वेटमध्ये सुद्धा माझ्याकडे ऑप्शन्स आहेत भरपूर. माझ्याकडे हे 10 ग्रॅमपासून ते 20 ग्रॅमपर्यंत 30 ग्रॅमपर्यंत लाईट वेटमध्ये आहे असं. आता हा जर पाहिला आपण एकदम हा सुद्धा एकदम डिसेंट आहे, त्याच्यावरती मॅट फिनिशिंग केलेलं आहे, जे 3 लाईन्स दिलेले आहेत जेणेकरून गॅप आहे पूर्ण लुक येण्यासाठी. कास्टिंग मध्ये आहे हा. सेकंड जर पाहिलं आपण ह्याच्यामध्ये एडी स्टोन्स लावलेले आहेत. बरोबर, एडी स्टोन्स आहेत इथे प्रत्येकीकडे. इथं मॅट फिनिशिंग आहे, जर कसं थोडंसं शाईन पण हातामध्ये झालं पाहिजे. जसं गोल्ड शाईन तर करतच, बट एडी स्टोनमुळे त्याला अजून नवीन लुक येतो, वेगळा लुक येतो. सेम तसंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं, रोडियम पॉलिश केले. जसं की काहींना एडी स्टोन नको असतात, जे नाही वाटतं त्यांना की मला स्टोन्स नाही, हा नको आहे, तर त्याच्यामुळे रोडियम पॉलिश केलेलं आहे. शक्यतो रोडियम पॉलिश निघत नाही, कारण की हे कसं आपण डेली जरी यूज केलं तरी त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही असं. आणि इथं कसं मॅट फिनिशिंग वगैरे दिल्यामुळे त्याला असा वेगळा लुक येतो. सेकंड सेम जे आपण स्टार्टिंगला पाहिलं त्याच्यामध्येच हा सुद्धा कॅटेगरी आहे. सेम ह्याला सुद्धा कास्टिंग काम केलेलं आहे पूर्ण ह्याच्यावरती असं. हे सगळे काही मशीन मेड आहेत, काही हँडमेड आहेत आपल्याकडे असं. सेम त्याच्यामध्ये हा जसा ट्रेंडिंग आहे की सेम जसं एडी स्टोन आहेत असं. ह्या सगळ्या कलेक्शनचं नाव कार्टियर कलेक्शन आहे. हो, कास्टिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ओके. ह्याची जर मेकिंग जर आपण पाहिली मजुरी तर 1350 पासून ते 1500 रुपयापर्यंत ह्याची मजुरी आहे आपल्याकडे. ओके. पर ग्रॅम. यातलं एक ब्रेसलेट आपण ट्राय करून बघितलंय, तर लुक बघू शकता तुम्ही कसा आलाय. खूपच सुंदर दिसतंय. वा, येस. जसं आता आपण ब्रेसलेट पाहिलं तसं आपण चेन कॅटेगरी पण पाहू. चेन्समध्ये माझ्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत. जसं रेग्युलर चेन पाहिलं तर जसं ही आहे जे आपण स्टँडर्ड पाहतो चेन्स, त्याच्यामध्ये ही जी आहे
इंद्रजीत चेन म्हणून आहे. ही आपल्याकडं कमीत कमी वजन 10 ग्रॅम 5 ग्रॅमपासून ते 100 ग्रॅमपर्यंत ही आपण याची ऑर्डरनी बनवू शकतो. असं त्याच्यामध्ये ह्याच्या भरपूर डिझाईन्स आहेत. आता हा रस्सी पॅटर्न आहे पूर्ण. हा रोप चेन म्हणतो आपण ह्याला. ही पूर्ण भरीव चेन येते. याच्यामध्ये होलो सुद्धा येते, पोकळमध्ये सुद्धा येते. ही सुद्धा मिनिमम आपल्याकडे 10 ग्रॅमपासून चालू होते. असं सेकंड थिंग दुसऱ्याचं पाहिलं जरा थोडंसं मॉडिफिकेशन्स करून जसं ट्रेंडनुसार तसे आपल्याकडं फॅन्सी डिझाईन्स आहे न्यू जनरेशनसाठी. जसं की आता हा सुद्धा पाहिलं, हा दिसायला भरपूर म्हणजे हेवी दिसतो, पण ॲक्च्युली हा फक्त 4 तोळ्याचा आहे. 42 ग्रॅम्सच आहे माझ्याकडे. ह्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन्स करून अजून वजन सुद्धा वाढवू शकतो ह्या चेनचं. ती क्युबन चेन आहे. खूप म्हणजे आता मार्केटमध्ये ट्रेंडिंगला जर पाहिलं तर ही चेन आहे. ही पूर्ण फ्लेक्झिबल चेन आहे. तुम्ही कशीही कुठेही वेअर करू शकता. ही चेन कॅरीही करू शकता. इन केस कुठे जायचं असेल बाहेर फंक्शनला, ओकेजन वाईज काय असेल तर तुम्ही ही चेन घालू शकता. त्याच्यामध्ये माझ्याकडे ही 4 तोळ्यापासून आहे स्टार्ट. याच्यामध्ये 4 तोळ्यापासून ते माझ्याकडे 100 ग्रॅमपर्यंत सुद्धा येते. जसं की इथे चेन तुम्ही पाहताय, ही माझ्याकडे 8 तोळ्याची आहे. 80 ग्रॅमची चेन आहे. ही सुद्धा सेमच आहे, एकदम फ्लेक्झिबल आहे चेन सुद्धा. जास्त वजनात असल्यामुळे ही सुद्धा तेवढीच फ्लेक्झिबल आहे आणि टिकायलाही खूप मजबूत राहणार आहे. ही लॉंग टर्म साठी जर विचार करताय चेनसाठी ही काय कॅटेगरी प्रेफर करा. सेकंड जे आहे पोलो कॅटेगरी, ही याच्यामध्ये दिसायला मोठा लुक आहे पण वजनाला कमी आहे. तर ही जर चेन पाहताय तर ही माझ्याकडे फक्त 2 तोळ्याची चेन आहे. ही दिसायला आपल्याला दिसते 4 ते 5 तोळ्याची, पण याचं ऍक्च्युली खूप लाईट वेट आहे. ही त्याला एस चेन म्हणतो. जसं आपण ब्रेसलेट पाहिलं सिमिलर त्याला डिझाईन्स ही आहे. असं सेकंड जर चेन बघितलं आपण, ही सुद्धा फॅन्सी कॅटेगरीमध्येच आहे. ही सुद्धा आपल्याकडे 2 तोळ्यापासून तर माझ्याकडे 70 ते 80 ग्रॅमपर्यंत मी ही बनवून देऊ शकतो तुम्हाला. असं सेम ही त्याचा जर ह्याच्यात जर मोठी डिझाईन पाहायचं झालं तर हा असे कॅटेगरी येतात. ही पूर्ण होलो पॅटर्न आहे. हा म्हणजे जसं की मोठी लोक घालतात तशा टाईपमध्ये ही चेन आहे. पण ही कोइंबतूर चेन आहे. हा पूर्ण पाईप आहेत. हे सगळे पूर्ण एकात एक कडीमध्ये गुंतवलेले आहेत. असं त्याच्यानंतर दुसरी जी कॅटेगरी बघू आपण, ही पूर्ण लूज रोप चेन आहे. जी हा होलो पॅटर्न आहे. हा माझ्याकडे 1 तोळ्यापासून ते 5 ते 10 50 ते 60 ग्रॅमपर्यंत बाय ऑर्डरने मी बनवू शकतो. त्याच्यानंतर गिफ्ट पर्पजसाठी ही उलट बेस्ट ऑप्शन आहे. कारण की नाजूक दिसायला मोठी आणि वजनाला कमी अशी आहे. त्याच्यानंतर बिस्किट पॅटर्न आहे माझ्याकडे. ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे एकदम छोटे छोटे ह्याच्यामध्ये क्लिप्स आहेत. ते एकमेकाला त्याच्यामध्ये अडकून म्हणजे अनब्रेकेबल, जसं की कढीचा वगैरे याच्यामध्ये यूज केलेला असतो तसं याच्यामध्ये नसून डायरेक्ट पूर्ण एकच कडेमध्ये हे सगळे लावलेले आहेत, गुंतवलेले. त्याच्यानंतर जी आहे ही गोकाक चेन आहे माझ्याकडे. ही जर चेन तुम्ही पाहताल, ही म्हणजे ऍक्च्युली तुम्ही कुठं पाहिली नसतातच. ह्याला लॉक वगैरे पूर्ण अँटिक ह्याला लुक दिलेला आहे. पूर्ण सगळी हँडमेड चेन आहे. ह्याला कुठेही असं काही जॉईंट नाहीये, काही नाहीये. ही स्टार्ट टू एंड पूर्ण ही हँडमेड चेन आहे. याचं वजन किती असेल? याचं वजन 6 तोळ्याचं आहे. आपण ह्याच्यामध्ये हेवी सुद्धा बनवू शकतो. 1 तोळ्यापर्यंत म्हणजे 15 ग्रॅमपर्यंत पाहू शकतो तुम्ही. जसं आता एक जे स्ट्रायवर सेट पाहिले तसेच आता जेंट्स रिंग ही पाहूया. त्याच्यामुळे फिंगर रिंग्स जसं की ऑप्शनल माझ्याकडे तसे भरपूर आहेत, खूप आहेत. त्यातले मी तुम्हाला थोडेफार दाखवतो. याच्यामध्ये जसं की पाहिलं तुम्ही शिवमुद्रा आहे माझ्याकडे, कासवचे अंगठे आहे जे शुभचिन्ह आहे. असं नजरानं अंगठे आहे, कमी वजनात मोठा लुक देतो. असं त्याच्यानंतर दगडूशेठचा जसा शेप आहे अंगठीचा तसा ओम मध्ये आहे माझ्याकडे. असं बाकी हे कास्टिंग वर्क आहे. हे जे आहेत हे खूप लाईट वेट आहेत. तुम्ही जर पाहिलं आतमध्ये पोकळ आहे पूर्ण आणि दिसायला मोठा आहे. याचं तर याचं वजन तुम्हाला आता दिसत असेल, हे 4 ग्रॅम 4.5 ग्रॅमचं वजन आहे याचं. पण दिसताना आपल्याला ही 7 ते 8 ग्रॅम पर्यंत दिसते. वेगवेगळे शेप्स आहेत, वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्याच्यात चिन्ह आहेत वेगवेगळी, जे की अशोक स्तंभ आहे, हे असं चक्रासारखं आहे. त्याच्यानंतर ओम आहे. जसं आता आपण जी लाईट वेट पाहिले तसेच माझ्याकडे सेमी प्रेशियस मध्ये हेवी वेट मध्ये रिंग्स आहेत. जसे की तुम्ही पाहता इथे दगडूशेठ पॅटर्न आहे. दगडूशेठच्या बोटांमध्ये जी रिंग आहे, जो डिझाईन्स आहे ती एक्झॅक्ट सेम डिझाईन आपल्याकडे आहे इथे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये स्टोन्स प्रकार भरपूर आहेत, पण आपण जास्त जे लुक जास्त त्याचा ब्राईट लुक देतो त्याचा, जसं की रेड आहे, इथं हा एडी स्टोन आहे, व्हाईट डायमंड आहे, असं इथं येल्लो डायमंड आहे, इथं ग्रीन आहे.
अशा प्रकारे आपल्याकडे ग्रीन स्टोन आहे, ग्रीन पिंक स्टोन स्टोन आहे. आहे, त्याच्यानंतर व्हाईट स्टोन आहे. त्याचे सेप्स वेगवेगळे आहेत, डिझाईन वेगवेगळे आहेत, जे की पूर्ण भरीव अंगठी आहे, वजनाला हेवी आहे, रफ अँड टफ आहे, रिच लुक आहे. हे लुक हे असे दिसतात. ट्राय केली आपण हे. या सगळ्या वजनाला थोड्या हेवी आहे. जसं आता साधारण किती? 7 ग्रॅम पासून ते तुम्ही एक 15 ग्रॅम पर्यंत ह्याच्यामध्ये रिंग्स माझ्याकडे घेऊ शकता. कस्टमाइज आपल्याला रिंग्स ह्याच्यामध्ये भरपूर करता येतात. जसे तुमची काही डिझाईन जरी असेल ते आपण त्याच्याप्रमाणे बनवून देऊ शकतो. स्टोन्स मध्ये जरी बनवायचे असेल तुम्हाला तेही आपण बनवून देतो रिंग्स. बरं. त्याच प्रकारे अजूनही माझ्याकडे ऑप्शन्स आहेत, जसे की एडी स्टोन मध्ये माझ्याकडे रिंग्स आहेत. आता जसं फॅन्सी कॅटेगरीमध्ये जसं तुम्ही हे पाहताय त्याच्यावरती बघा गणपतीची डिझाईन आहे आणि बाजूला सगळे एडी स्टोन्स लावलेले आहेत. बरोबर. अमेरिकन स्टोन्स आहे ते. ही अशी दिसायला ही बॉक्स पॅटर्न आहे पूर्ण. लुकलाही चांगला जातो हा. जसे आपण काही एंगेजमेंट साठी पण एंगेजमेंट रिंग्स आहेत, सिंगल स्टोन्स आहेत ते आपल्याकडे. हे असे एंगेजमेंट पर्पज साठी तुम्ही देऊ शकता. लुक वाईज रिंग दिसते आणि रिअल डायमंड सारखं त्याचं फील. बरोबर. त्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहेत. प्लेन बदाम अंगठीची पण सांगा, पूर्ण भरीव आहे. हे बदाम अंगठी आहे, ही आधीच्या काळापासून चालत आलेली आहे. ही 23 कॅरेट मध्ये आधी बनत होती. आता होलमार्किंग मुळे आपल्याला ही 22 कॅरेट मध्ये आपण बनवतो. हे ऍक्च्युअली ही ट्रेंडिंग आहे. हे अजून सुद्धा आपल्याकडे चालते ही रिंग. बाय ऑर्डरने ही कस्टमर्स बनवून घेतात. ती पूर्ण भरीव अंगठी आहे. याच्यामध्ये दोन्ही बोथ ऑफ यूज करू शकतात, जेंट्स आणि लेडीज सुद्धा हे वापरू शकतात. असं ही लग्न सराईमध्ये जे जास्त यूज होणारे रिंग्स आहेत, जसे की बँड आहे. याच्यामध्ये कास्टिंग पूर्ण म्हणजे याच्यावरती तासकाम वगैरे केलेलं असतं. हे कपल बँड्स आपण ह्याला म्हणतो ऍक्च्युली. जसं की समजा एक रिंग जरी घेतली आपण याच्यामध्ये, हे जर भरीवच रिंग्स येतात. लॉंग टर्म चालण्यासाठी ही रिंग्स आहेत. ट्रेंडिंगच आहे हा पॅटर्न सुद्धा. याच्यामध्ये पूर्ण असं तासकाम केलेलं असतं. याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, जसे की आता पाहिलं तर हा एक आहे. याच्यामध्ये ही सुद्धा पूर्ण जिप्सी बँड म्हणून म्हणतो आपण ह्याला. पूर्ण हा प्लेन आहे. हा तुम्ही असाही ओकेजन वाईज सुद्धा किंवा डेली ही यूज करू शकता. पूर्ण रफ टफ आहे, पूर्ण क्लीन. याच्यावरती काही तासकाम केलेलं नसतं, पूर्ण प्लेन असतो. शक्यतो कसं असतं, याची खालची दांडी ही जाड आहे. आपल्या प्रत्येक रिंगची तशीच असते, पातळ आपण ठेवतच नाही, कारण की नंतर ती झिजण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पूर्ण हे असे रिंग्स आहेत. याचं वजन साधारण किती? यांचे वजन 5 ते 6 ग्रॅम पासून चालू होतात. ते आपल्या ऍक्च्युली साईज मॅटर करते याच्यामध्ये, की साईज किती आहे. साईज नुसार आपण त्याचं वजन डिफाईन करू शकतो. ओके.